आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची शिवतीर्थावरती 1.5 तास भेट. स्नेहभोजनासह बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिल्याची शिंदेंची प्रतिक्रिया, तर मनपा निवडणुकीची मोर्चे बांधणी असल्याची चर्चा. नॅशनल हेराल्ड प्रकरणातील आरोपपत्राविरोधात काँग्रेसची आज देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर निदर्शनं. चार्जशीटमध्ये आरोपी सोनिया गांधी या आरोपी क्रमांक 1 तर राहुल आरोपी क्रमांक 2. काँग्रेस खासदार प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रांची आजही ईडी चौकशी करणार. हरियाणातील शिकोपूर जमीन घोटाळा प्रकरणी काल 6 तास कसून चौकशी. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा. एआयच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या आवाजात भाषण, तर विविध विषयांवरती सखोल चिंतन आणि चर्चा. काँग्रेसच्या आज नागपुरामध्ये सद्भावना शांती यात्रा. राज्यामध्ये शांतता नांदण्यासाठी शांती यात्रेचं आयोजन केल्याची हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. नाशिकच्या काठेगल्ली परिसरातला अनधिकृत सातपीर दर्गा हटवला. मध्यरात्री कारवाई दरम्यान दगडफेक. सकाळपासून पोलीस बंदोबस्तातही वाढ. औरंगजेबाच्या कबरीसाठी मुघल वंशजांची थेट संयुक्त राष्ट्रात धाव. भारत सरकारला कबरीचं संरक्षण करण्याचे निर्देश द्या. प्रिन्स टुसीची मागणी. यूएनच्या महासचिवांना पत्र. नागपूर हिंसाचारातल्या आरोपीच्या घरावरती बुलडोझर चालवल्याप्रकरणी मनपा आयुक्तांनी कोर्टात बिनशर्त माफी मागितली. राज्य सरकारचं परिपत्रक नसल्यामुळे कारवाई केल्याची कबुली. शिक्षक आणि आरटीआय कार्यकर्ते हेमंत काजरेंनी उघड केलं नागपुरातील बोगस शिक्षक भरतीचं वास्तव. बॅकडेट भरतीचं रेट कार्ड, भ्रष्ट अधिकाऱ्यांचे कारनामे माहिती अधिकारातनं उघड. मंगेशकर रुग्णालयाने आमची बदनामी केली, भिसे कुटुंबाचा आरोप. डॉक्टर घैसासांनीच आयव्हीएफ ट्रीटमेंट करायला सांगितल्याचा दावा, तर उत्पन्नावरून ट्रोल करणाऱ्यांना रेशन कार्ड दाखवून उत्तर. तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी आरोप केलेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांना इंडियन मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा. घैसास यांची चूक नसल्याचं मेडिकल असोसिएशनचं मत. मुंबईमध्ये पुढचे 2 ते 3 दिवस तापमान वाढ कायम राहण्याचा अंदाज, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भामध्ये अवकाळी पावसाचा इशारा.